नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं स्वागत आहे एम-पी-एस-सी ॲस्पिरंट या यूट्यूब चॅनलवर. आज आपण महाराष्ट्र गट क सेवा मुख्य परीक्षा 2023 ही जी एक्झाम आहे ही 17 डिसेंबरला एक्झाम झालेली आहे. हे एक्झामशी संबंधित जो कटऑफ आहे, अपेक्षित कटऑफ हा किती लागू शकतो ह्याच्याशी संबंधित आपण लेक्चर पाहणार आहोत. जर आतापर्यंत तुम्ही माझा टेलिग्राम चॅनल जॉईन केला नसेल तर @aspirantkatta या नावाने आपली टेलिग्राम चॅनल आहे. त्याच्यावरून तुम्ही जॉईन करू शकता. तिथे आपल्या PDF नंतर आपले लेक्चर वगैरे सर्व तिथे तुम्हाला असे भेटून जाणार आहे. त्याच्यामुळे हा टेलिग्राम चॅनल नक्कीच जॉईन करा. यावर्षी म्हणजे 2023 रोजी आपल्याला एकूण 7,510 जागा एवढ्या आहेत. त्याच्यामध्ये मराठी आणि इंग्लिश हे डिवायडेशन असणार आहे, परंतु एवढ्या जागा ह्या 2023मध्ये जाहीर झालेल्या आहेत आणि त्या आलेल्या सुद्धा आहेत. ह्याच्यामध्ये जर मुख्य परीक्षेला जर पाहितलं तर 95,000 पोरं जे मुख्य परीक्षेसाठी पात्र झाले होते, परंतु त्यातील फक्त 82,000 मुलांनी फॉर्म भरण्यात आलेले आहेत व तेवढ्यांनीच एक्झाम दिलेली आहे. ह्याच्यामध्ये एक्झाम देणाऱ्यांची संख्या थोडी कमी झालेली असेल, कारण एक्झाम न देणाऱ्यांची संख्या कमी झालेली असेल. ह्याच्यामध्ये जर पास होऊन आता टायपिंग स्किलसाठी विद्यार्थी जाणार आहेत, तर टायपिंग स्किलसाठी एकाच 3 विद्यार्थी म्हणजे कमीत कमी एक जागेसाठी 3 विद्यार्थी हे टायपिंग स्किलसाठी जाणार आहेत. ते म्हणजे ती संख्या किती असू शकते, म्हणजे 7,500 मुलांमधून जर टायपिंग स्किलसाठी किती मुले जाणार, तर एकूण 21,000 मुले जवळपास हे टायपिंग स्किलसाठी जाणार आहेत. 17 मे 2023 रोजी जे पेपर झाला त्याचं विश्लेषण म्हणजेच वर्गीकरण कसं असणार आहे, तर पेपर 1चं जर आपण पाहितलं तर पेपर 1चं स्वरूप जर पाहितलं तर 100 प्रश्न होते 200 गुणासाठी. पेपर 2चं सुद्धा 100 प्रश्न 200 गुणासाठी होते. आणि पेपर कसा होता, तर सर्वांना पेपर हा मध्यम स्वरूपाचा गेलेला आहे. पेपर 1 जो होता म्हणजे सकाळच्या सत्रामध्ये जो पेपर झाला तो मध्यम स्वरूपाचा पेपर गेलेला आहे सगळ्यांना. आणि सेकंड पेपर जो आहे, सेकंड पेपर हा सगळ्यांना कठीण स्वरूपाचा गेलेला आहे. तर आणि ह्याच्यामध्ये जर पाहितलं तर सरासरी जेवढे विद्यार्थी आहेत त्यांची सरासरी काढून हे 30-35 पर्यंत मार्क सगळ्यांना येऊ शकतात. म्हणजे सरासरी काहींना ह्याच्यापेक्षा जास्त येऊ शकतात, काहींना 50-60 मार्क येऊ शकतात, काहींना 35 येऊ शकतात, काहींना 30च्या खाली मार्क येऊ शकतात. त्याच्यानुसार ही सरासरी आहे. सरासरी हा मध्य असतो एक, त्याच्यानुसार हा सरासरी 35 आलेला आहे. व सरासरी गुण पेपर 2ला हे 25 येऊ शकतात. म्हणजे 25 मार्कापर्यंत सरासरी गुण पेपर 2ला येऊ शकतात. हे तुम्ही लक्षात ठेवा. आणि ह्याच्यावरून आपण एक कटऑफ मी तुम्हाला म्हणजे अपेक्षित कटऑफ काय असू शकतो, म्हणजे अपेक्षित जो कटऑफ आहे तो काय असू शकतो हे तुम्हाला मी सांगणार आहे ह्या सगळ्या विश्लेषणावरून. तर इथं वर्ष, मराठी आणि इंग्लिश हे जे कटऑफ आहेत, म्हणजेच वर्षानुसार जे मराठी साठी किती कटऑफ लागला, इंग्लिशसाठी किती कटऑफ लागला, हे याच्यामध्ये आपण पाहणार आहोत. आता 2021ला जागा कमी प्रमाणात होत्या, त्यावेळेस मराठीसाठी 118 मार्काचा कटऑफ लागलेला आहे. हा टायपिंग स्किलच्या नंतर लागलेला कटऑफ मी तुम्हाला सांगत आहे. हा 118 मार्काचा लागलेला आहे. तर इंग्लिशचा जो कटऑफ आहे 131.5 मार्काचा हा कटऑफ लागलेला आहे. आणि 2022चा जर विचार केला, 2022ला हाच कटऑफ म्हणजे 119.75 एवढा लागलेला होता. 2022ला मराठीचा कटऑफ एवढा लागलेला होता आणि इंग्लिशचा कटऑफ हा 133.25 हा लागलेला होता. म्हणजे टायपिंग स्किल झाल्याच्या नंतरचा हा कटऑफ मी तुम्हाला सांगितलेला आहे. त्याच्यामुळे हा कटऑफ हा लास्ट कटऑफ आहे. म्हणजेच डायरेक्ट ह्याच्यामधून तुम्हाला विद्यार्थ्यांना सिलेक्ट करून ह्याच्यासाठी पोस्टसाठी सिलेक्ट केलं गेलेलं आहे. आता 2023चा कटऑफ काय असू शकतो, तर 2023चा म्हणजे टायपिंग स्किल्सच्या नंतरचा कटऑफ म्हणजे टायपिंग स्किलसाठी जो लागणार आहे तो कटऑफ जो आहे तो 125 लागू शकतो. म्हणजे 125 म्हणजे 400 पैकी 125 लागू शकतो मराठीसाठी. म्हणजेच जर पाहितलं आपण तर 62 प्रश्न हे बरोबर यायला पाहिजे तरच तुम्ही पास आहेत हे मराठीसाठी, की तुम्ही ते टायपिंग स्किलसाठी पात्र असणार आहात. आणि इंग्लिशसाठी जर धरलं तर इंग्लिशसाठी सुद्धा 125च्या आसपासच हा कटऑफ राहू शकतो. ह्याच्यामध्ये जर कास्ट वाईज जर बघितलं तर मग आता ओपनच्या कास्टचा हा मी कटऑफ सांगितला आहे. ह्याच्यानंतर तुम्ही OBCसाठी याच्यामध्ये 5-10 मार्काचा डिफरन्स करू शकता, किंवा जर SC ST असेल तर 10 मार्काचा, OBC असेल तर 5 मार्काचा डिफरन्स राहतो कदाचित. आणि बाकीचे आहेत ज्या कास्ट आहेत त्याच्यानुसार डिफरन्शिएशन राहील, की 5 मार्काचं 10 मार्काचं एक डिफरन्शिएशन राहील त्यामध्ये. आणि ह्याच्यानुसार हा कटऑफ लागू शकतो. आणि जर लास्ट पाहितलं म्हणजे जर पोस्ट घेण्यासाठी जो कटऑफ आहे शेवटचा तो कटऑफ 150च्या आसपास जाऊ शकतो. म्हणजे 150 मार्कावर तो कटऑफ जाऊ शकतो, हे तुम्ही लक्षात ठेवा. हा 150 म्हणजे त्यामध्ये जर SC कास्ट ST कास्ट जर घेतली तर त्याच्यामध्ये हा कटऑफ कमी होऊ शकतो. म्हणजेच 130 किंवा 120 मार्कापर्यंत सुद्धा हा कटऑफ येऊ शकतो. आणि ह्याचा कटऑफ
जो ह्यो कटअप आहे म्हणजेच हा कटअप हा माझा बी अपेक्षित कटअप मी सांगितलेला आहे. हा कटअप काही डायरेक्ट आयोगाने सांगितला असा लागला असं काही नाही. हा मी अपेक्षित कटअप सांगितलेला आहे, एवढा लागू शकतो आणि हा फिक्स कटअप एवढा लागणारच आहे. ते तुम्ही लक्षात ठेवा आणि ह्याच्यानुसार तुम्ही टायपिंग स्किल्सचं जर प्रॅक्टिस करायला सुरुवात केली असेल तर करत राहा आणि जर केली नसेल तर आत्तापासूनच टायपिंगची स्किलची प्रॅक्टिस करायला सुरुवात करा. हा कटअप हा संदर्भित कटअप आहे, म्हणजे हा कटअप लागू शकतो हे लक्षात ठेवा. ही माहिती आवडली असेल तर तुम्ही व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. म्हणजेच असेच व्हिडिओ तुम्हाला भेटत राहतील. चॅनलवर नवीन व्हिडिओ येतील, रिव्हिजन लेक्चर वगैरे सर्व येणार आहे. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक यू.